वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज मी घेऊन आली आहे सुंदर असा लॉंग हेअरवरती फेदर विथ स्टेप कट। तर सर्वात आधी आपण हेअर्सचं सेक्शन करून घेतलेलं आहे, सेंटर पार्टिशन केलं आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला आयब्रो टू आयब्रो पार्टिशन करायची आहे। आयब्रो टू आयब्रो पार्टिशन कसं करायचं हे मी स्ट्रेट कटच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आपला फ्रंट सेक्शन हे कट करून झालेला आहे आणि त्यानंतर राईट साइडची बाजू कट करून घेणार आहोत। इयर्स पासून थोडंसं स्ट्रेट वे मध्ये पार्टिशन करून घ्यायचं आणि जो खांद्याचा भाग असतो चेहऱ्याच्या साइडने खांद्याच्या भागामध्ये घेऊन जाऊन क्रॉस कट करायचा आहे। लक्ष द्यायचं आहे, मी पूर्ण हा फेसच्या समोर घेत नाहीये, खांद्याच्या दिशेला मी पार्टिशन ओढून घेत आहे। व्यवस्थित बघा आणि त्यानंतर मी क्रॉस कट करत आहे। जर आपण चेहऱ्याच्या समोर घेतलं तर आपल्याला लेवल ही जास्त मिळते आणि जर खांद्याच्या दिशेला आपण घेतलं तर लेवल आपली थोडीशी त्याचप्रमाणे राहते। फक्त एवढं आहे की बाउन्स हा जास्त राहतो, केस जास्त पातळ होत नाही। यांच्या हेअरचा प्रॉब्लेम असा होता, हेअर फार लॉंग होते पण केस हे फार पातळ होते, दाट नव्हते। त्यामुळे मी काय केलं, खांद्याच्या दिशेला पूर्ण हेअर्स हे सेक्शन बाय सेक्शन कट करून घेतलेला आहे। हा मी लेयर कट करत आहे। आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस करत असतो। जसं आपण राईट साइडचा लेयर कट केला त्याचप्रमाणे आपल्याला लेफ्ट साइड सुद्धा कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी आता इथे स्टेप टाकत आहे। इथे मी 5 स्टेप टाकणार आहे। एक सेक्शन कट केला, दुसरं केलं, आता हे तिसरं चालू आहे। तर अशा प्रकारे आपल्याला स्टेप बाय स्टेप घेत कट करत जायचं आहे। आता मी इथे सर्व हेअर हे वरती घेतले, पूर्ण 90 डिग्रीला माथ्याच्या लेवलला घेत आहे आणि मग मी पूर्ण हेअर हा स्टेप मध्ये कट करत आहे। आता मी दुसरी बाजू घेतली आणि त्यातनं थोडेसे हेअर मी पार्टिशन करून घेतले गाइडलाइन साठी आणि थोडंसं माथ्याच्या पुढच्या दिशेला हेअर्स ओढून कट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण स्टेप कट करून घ्यायचा आहे। इथे मी लेफ्ट साइडची बाजू शेअर करत आहे। लेफ्ट साइड तुम्ही एकदम लक्षपूर्वक केंद्रित करून बघायचं आहे। बघा, मी सेक्शन घेतलं, खालच्या दिशेला थोडंसं घेऊन त्याला एकजीव करून घेतलेले आहे हेअर्सला, कारण मध्ये मध्ये केस हे राहतात, त्यामुळे आपले हेअर्स हे एकजीव झाले पाहिजे। म्हणजे वेट जर राहिले, ओले जर राहिले व्यवस्थित तर त्यामध्ये गुंता होत नाही आणि केस हे एकसारखे कट होतात। हा तिसरा सेक्शन आहे। एक एक सेक्शन व्यवस्थित तुम्ही पार्टिशन करून करून मगच कट करायचा। हा चौथा सेक्शन आहे। अशा प्रकारे मी इथे जे एक्स्ट्राचे हेअर्स असतील ते मी कट करत असते। दुसऱ्या कटिंग मधले थोडेसे केस घेतलेले आहेत मी, जो आपण सर्वात आधी कट केला ते याच्यासाठी आपण घेत असतो की आपल्याला गाइडलाइन मिळावी। आता मी काय करते, पूर्ण हेअर्स हे वरच्या दिशेला व्यवस्थित विंचरून घेते आणि उरलेले हेअर्स हे कट करून घेत आहे। त्यानंतर मी इथे नोचिंग करत आहे। मला हेअर्समध्ये नोचिंग करायला फार आवडतं। याने हेअर्समध्ये एक बाउन्स क्रिएट होतो आणि आपला हेअर कट हा पूर्ण प्रोफेशनल दिसतो। इथे तुम्ही बघू शकता, जे एक्स्ट्राचे हेअर निघाले ते मी कट करून अशा प्रकारे नोचिंग करत आहे। नोचिंग म्हणजे जसं डोंगराचा भाग असतो झिगझॅग, ज्याला आपण झिगझॅग म्हणतो, अशा प्रकारे आपल्याला नोचिंग करायची असते। नोचिंग केल्यावरती तुम्ही बघू शकता लेयर्स हे खूप सुंदर दिसतात आणि खूप हेवीनेस येतो केसांमध्ये, जाड दिसतात आणि बाउन्सी दिसतात। इथे मी तिसरं सेक्शन घेतलेलं आहे। माथ्यापासून तर कानापर्यंत मी हे तिसरं सेक्शन करून घेतलेलं आहे आणि जे आपण 2 नंबरचं सेक्शन कट केलं त्यातनं थोडेसे हेअर मी इथे 3 नंबरच्या सेक्शन मध्ये घेतलेले आहेत। हे दुसरं आहे। त्यानंतर दुसऱ्या सेक्शनला सुद्धा मी असंच कट करते, पुन्हा विंचरून घ्यायचं, तिसरं सेक्शन घ्यायचं, पूर्ण आपल्या कानाच्या वर ते येतं। त्यानंतर एक्स्ट्राचे हेअर्स मी इथे पुन्हा कट करतेय, पुन्हा व्यवस्थित विंचरून घ्यायचं आणि मग अजून डोक्याच्या वरच्या दिशेला आपल्याला ते विंचरून घ्यायचे आहेत, पुन्हा कट करायचं आणि पुन्हा एक लास्ट घ्यायचं आहे आपल्याला सेक्शन। हेच सेक्शन तुम्ही व्यवस्थित विंचरून घ्यायचं, एकजीव करायचं आणि मग ते पुन्हा कट करायचं। अशा प्रकारे आपल्याला सेक्शन बाय सेक्शन हेअर कट करायचा आहे। हेअर कट करत असताना तुम्ही सर्वात आधी मेहनतीकडे आणि प्रॅक्टिसकडे लक्ष द्यायचं आहे। कोणत्याही प्रकारची डमी तुम्ही घेऊ शकता आणि हेअर कटिंगची प्रॅक्टिस करू शकता। सर्वात आधी तुम्ही हेअर कटिंगची प्रॅक्टिस ही डमीवरती करा आणि त्यानंतरच मग तुम्ही आपले नातेवाईक, जवळचे
मित्रमंडळी त्यांच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि मगच तुम्ही हेअर कटिंगसाठी जे क्लायंट आहेत तुमचे त्यावरती तुम्ही हेअर कट नक्कीच करू शकता। हेअर कटिंग करत असताना आपले हेअरचे खूप व्यवस्थित असे वेट हवेत, ओले हवे आहेत, गुंता नको आहे केसांमध्ये आणि त्यानंतरच तुम्ही हेअर कटिंगला फिनिशिंग देऊ शकता। केस खूप ओढले जातात, रफ असतील तर खूप ओढले जातात, त्यासाठी हेअर हे सॉफ्ट राहिले पाहिजे। त्यानंतर आपण बघूया, आता मी फ्रंट साईडकडे आली आहे। फ्रंट साईड सुद्धा मी अशाच प्रकारे कट करणार आहे। तुम्हाला दिसत असेल स्टेप बाय स्टेप मी इथे हेअर कट करतीये आणि मी खूप जास्त वरती नेणार नाहीये। तुम्हाला दिसत असेल मी पूर्ण 90 डिग्रीला हा हेअर कट करत नाहीये, सरळ नाही पकडलेलं, तिरकस पकडलेलं आहे, कारण की आपल्याला इथे खूप जास्त पातळ केस दाखवायचे नव्हते। इथे बघू शकता सर्व हेअर्स मी सोबत घेतले आणि एकदम नॉर्मल असं क्रॉस मी जसं की 60-70 डिग्रीला आपण जसं पकडतो त्याचप्रमाणे इथे मी पकडत आहे। सर्व हेअर्स मी असे करून घेतले। त्यानंतर जो दुसऱ्या बाजूचा सेक्शन होता त्यातले थोडेसे हेअर्स मी लेफ्ट साईडच्या सेक्शनमध्ये एकजीव केले आणि गाईडलाईन पकडून मी त्याला सरळ पकडत आहे। सरळ पकडून घेतल्यानंतर तुम्हाला एकदम व्यवस्थित लक्ष केंद्रित करून केस हातातनं सुटतात, पण जे महत्त्वाचे केस आहेत ते आपल्या हातात आले पाहिजे। इथे बघू शकता अशा प्रकारे मी इथे कट केलेला आहे आणि असा हेअर कट आपला पूर्ण झालेला आहे। सर्वात आधी मी काय केलं, फेदर कट केलेला आहे। फेदर कट केल्यानंतर यामध्ये मी 5 स्टेप टाकलेले आहेत। बॅक साईडने 5 स्टेप टाकलेले आहेत आणि फ्रंट साईडने 4 स्टेप टाकलेले आहेत, कारण की जर का आपण 5 स्टेप सुद्धा फ्रंट साईडला घेतले असते तर आपले हेअर्स हे अजून जास्त पातळ वाटले असते आणि छोटे झाले असते। तर मला इथे शोल्डर लेवल पर्यंतच कट करायचा होता। आता मी इथे फ्लिक्स कट करत आहे, तर तुम्ही फ्लिक्स सुद्धा कसं कट करायचं हे मी प्रॉपर सांगितलेलं आहे। बहुतेक व्हिडिओमध्ये मी प्रॉपर सांगितलेलं आहे। जरी तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही एकदा पुन्हा व्हिडिओ बघून पुन्हा प्रॅक्टिस करू शकता। फ्लिक्स कट करणं फार सोपं आहे। हे बघा, आता इथे मी काय केलंय, आयब्रो टू आयब्रो पार्टिशन केलेली आहे। जो आपल्या आयब्रोचा उंच भाग असतो आपण गाईडलाईन घ्यायचा आहे, म्हणजे तुमची फ्लिक्स ही कधीही चुकीची होणार नाही। जर का तुम्हाला फ्लिक्स कट करत असताना कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही आयब्रोचा एंड पॉइंट पकडायचा किंवा मग उंच भाग पकडायचा, की जेणेकरून तुमचा हेअर कट एकदम समान होईल, सिमिलर कट होईल। इथे मी स्ट्रेट कट करून घेतलं। थोडंसं शोल्डर लेवलला मी केस इथे पकडलेले आहेत, कारण तिला कानाच्या मागे केस जाणारे हवे होते। त्यानंतर मी सर्व हेअर्स एकत्र करून घेतले आणि फ्रंट साईडला घेऊन मी त्याच्यामध्ये नोचिंग करून घेतलेलं आहे, पार्टिशन करून घेतलेलं आहे। 4 सेक्शनमध्ये मी इथे पार्टिशन केलेलं आहे आणि मी इथे ब्लो ड्राय करत आहे सेक्शन बाय सेक्शन। छोटे छोटे नेप एरियाजवळ मी आता सेक्शन करून घेतलं। ते सेक्शन केल्यानंतर मी इथे पिनांनी ते कव्हर करून घेणार आहे, टक करून ठेवणार आहे। तुम्हाला माहीतच आहे, आपण जर का सेक्शन हे पिनांनी बांधून ठेवले तर तुमचे जे सेक्शन असतात ते एकदम व्यवस्थित दिसतात